नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन लांबणीवर. विमानतळाचं उद्घाटन आता जूनमध्ये होणार. कामाची पाहणी केल्यानंतर गौतम अदानी यांची घोषणा. नवी मुंबई सिडकोच्या माझे पसंतीचे घर या योजनेमध्ये लॉटरी विजेत्यांना कमी क्षेत्रफळाची घरं देण्यात आल्याचा आरोप. माहिती पत्रकात दिलेल्या क्षेत्रफळाचीच ही घरं द्यावीत. संदीप नाईक यांची सिडको प्रशासनाकडे मागणी. उद्या ठाणे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार. अर्थसंकल्पात नाविन्यपूर्ण योजनांसह आरोग्य आणि शिक्षण विभागावर भर दिला जाणार. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेश शुल्क आता 94 वरून 103 रुपयांवर. इतर तिकिटांच्या दरात सुद्धा 10% वाढ. मुंबईमध्ये भविष्यात रुग्णालयामध्ये हेलिकॉप्टरमधून अवयव आणता येणार. 45 मजली आयुष्मान शताब्दी टॉवरवर हेलिपॅड उभारणार. प्रस्ताव महापालिकेच्या वास्तुविशारदाकडे पाठवला. राज्य बालहक्क आयोगाच्या आदेशाला केराची टोपली. आरटीई मान्यते विनाच आता सुरू असलेल्या शाळांच्या चौकशीत प्राथमिक शिक्षण संचालकांकडून दिरंगाई. चौकशी अहवाल अजून सुद्धा सादर नाही. पुण्याच्या यशदा या ठिकाणी 9वी ते 12वीच्या शिक्षकांसाठी आजपासून कार्यशाळा. 17 मार्च ते 21 मार्च दरम्यान शिक्षकांना समग्र प्रगतीपत्रक, माध्यमिक स्तर आणि प्रश्नपत्रिकांचं प्रमाणीकरण याबाबत मार्गदर्शन होणार. राज्यात खासगी व्यवस्थापनाद्वारे चालवण्यात येणाऱ्या 388 शाळा अनधिकृत, तर 39,819 विद्यार्थ्यांचं भवितव्य यामुळे अंधारात. राज्य सरकारच्या इमारत बांधकाम मंडळाकडे 56 लाखांवर कामगारांची नोंद. मंडळातर्फे कामगारांना 29 योजनांचा लाभ दिला जातो. कामगार मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांची माहिती. पीएमआरडीए, एनएचएआय आणि पुणे महापालिकेच्या अतिक्रमणावरील कारवाईचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होणार. नवले पूल, हडपसर, हिंजवडी, माण, शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई होणार.